सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राघवने कृष्णाची साडी आता कलरफुल केल्यामुळे राघव हा कृष्णाला वडाचे फेरे मारण्यासाठी घेऊन जाऊ लागतो. पण त्याच वेळेस पाठीमागून मधू तिथे येत कृष्णाचा हात धरते आणि कृष्णाला थांबवत म्हणते की तू कुठे निघालीस. तेव्हा आता कृष्णा मधूकडे बघते आणि म्हणते की ए फ्रेंड, तुला माहिती आहे का मागाशी काय झालं. आपली लाल रंगाची साडी सगळी पांढरी फटक पडली. म्हणते की आपल्याला ना हे सर्व कळतच नव्हतं हे कसं झालं ते. उगाच त्या लंबूने कलर फेकू फेकू मारले ना, तेव्हा साडी कलरफुल झाली. मधू म्हणते की ते सर्व राहू दे, पण तू पूजेला जाणार नव्हती ना, मग हे सर्व कसं ठरलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही पूजा बायको ही नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी करत असते. मधू म्हणते की तू काही राघवची बायको नाहीये आणि राघव फक्त माझा आहे, म्हणून ही पूजा राघवसाठी मीच करणार. कृष्णा म्हणते की ए फ्रेंड्स, राघव तुझा आहे हे मला माहिती आहे, पण राघव माझा आहे असं नुसतं काय म्हणतेस. अगं आपण ही पूजा करतोय ती फक्त त्या लंबूच्या मदरसाठी करतोय. कृष्णा म्हणते की आपण जर तिथे गेलो नाही तर त्या लंबूच्या मदरला चक्कर बिक्कर यायची, म्हणून आपल्याला जावं लागतंय. तेव्हा आता सिंधू म्हणते की तू सांग ना आपल्याला आणि अशी एखादी आयडिया दे की पूजा नाही करायची म्हणून. आता राजेश्री आणि ऋतुजा कोणीतरी पूजा करायला येईल या आशेने वाटच बघत असतात. तर तेवढ्यात रिषभ तिथे येतो आणि आता ऋतुजाकडे बघत म्हणतो की आई रेश्मा नाही आली का. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की अरे रेश्मा इथे येईल असं तुला वाटतंय का. नंतर रेश्मा म्हणतो की दादा आणि वहिनीसुद्धा नाही आले का. तेव्हा आता राजेश्री म्हणते की ऋतुजा तू राघवला फोन लाव बरं. राजेश्री म्हणते की थांब मीच लावते आणि राजेश्री इकडे राघवला फोन लावते. तेव्हा राघव म्हणतो बोल नाही. तर राजेश्री म्हणते की अरे कुठेही तुम्ही या ना इकडे लवकर, आम्ही तुमची वाट बघतोय. राघव म्हणतो की हो आई आम्ही निघालो आहे आणि 2च मिनिटात तिथे पोहोचू असे म्हणत आता राघव फोन ठेवतो. तर तेवढ्यात इकडे राजेश्री समोर रेश्मा आलेली असते. तेव्हा रेश्माला बघून ऋतुजाला खूप हायसं वाटतं. हसतच ऋतुजा म्हणते की अरे रेश्मा तू आलीस, पण तुझी थाळी कुठे. रेश्मा म्हणते की आई तुम्ही म्हणाला होतात म्हणून मी इथे आले, पण मी इथे पूजा करण्यासाठी आलेले नाहीये. ती ऐकून आता रिषभ आणि ऋतुजाला मोठा धक्का बसतो. इकडे मधू ही आता कृष्णाला म्हणते की बोल ना कृष्णा. तर तेवढ्यात आता राघव तिथे येतो आणि कृष्णाला म्हणतो की अगं कृष्णा आवरलं ना तुझं, चल बरं लवकर, आई तिकडे वाट बघते. आणि कृष्णा लगेचच पुढे निघून जाते. राघव जाऊ लागतो तेव्हा मधू राघवला थांबवते आणि म्हणते की राघव ऐक ना. तर राघव आता मधूकडे बघू लागतो. मधू म्हणते की मला माहिती आहे की कृष्णामुळे आईची तब्येत सुधारते राघव, पण मला आईचं वाईट वाटतंय. मधू म्हणते की दिवसेंदिवस आईंची कृष्णाबरोबर अटॅचमेंट वाढत चालली आणि तुला माहिती आहे ना राघव ती कृष्णा आहे म्हणून. मधू म्हणते की तुलाही माहीत आहे की ती सिंधू नाही तर कृष्णा आहे आणि एक ना एक दिवस तिला हे घर सोडून जावाच लागणार आहे. मधू म्हणते की मला वाटतंय की आपल्याला आईला कृष्णाचं सत्य सांगायलाच हवं. तर राघव म्हणतो की अजिबात नाही, आपल्याला आता हे सत्य अजिबात सांगायचं नाही. मधू म्हणते की का तेव्हा राघव म्हणतो की आई अजूनही रिकवर होते आणि ती पूर्णपणे बरी झालेली नाहीये मधू. मधू म्हणते की राघव तुला कळतंय का, आईंची कृष्णाबरोबरची अटॅचमेंट वाढत चालली आणि नंतर आईला ते खूप जड जाईल. तेव्हा तुला कळतंय का. तर राघव म्हणतो की हो, पण आत्ता सांगण्याची काही गरज नाहीये, कारण आईची तब्येत अजून रिकवर होते आणि कदाचित पुढे सुद्धा तशी वेळ येणारच नाही. तर आता राघव कृष्णाचं सत्य आईला कळणार नाही, तू सुद्धा सांगणार नाही आणि कुणीच नाही असे म्हणत तेथून निघून जातो. इकडे आता राघव हा मावशी आणि कृष्णाला घेऊन आता वट सावित्रीची पूजा करायला तिथे येतो. राजेश्री कृष्णाला बघताच म्हणते की आले आणि राघवला म्हणते की अरे किती वेळ. तेव्हा आता राघव म्हणतो की आई आलोय ना मी, चल बरं आता आपण पूजा करून घेऊ. राजेश्री म्हणते की बरोबर आहे, चला आता आपण पूजा करून घेऊ. पण तेवढ्यात राजेश्रीचे लक्ष कृष्णाच्या साडीकडे जाते. तेव्हा राजेश्री म्हणते की सिंधू हे काय, तुझी साडी अशी कशी झाली. तर आता राजेश्री तिकडे बघत कृष्णा म्हणते की मदर ती खूप लॉंग स्टोरी आहे, आपण तुला ती नंतर सांगितली तर चालेल का. तेव्हा राजेश्री म्हणते ठीक आहे, चला आता आपण पूजा करून घेऊ. आणि आता राजेश्री सगळेजण वडाची पूजा करायला पुढे जातात. तेव्हा आता कृष्णा म्हणते की बघितलं का मावशी, मी तुला काय म्हटले होते, राघवसाठी मी वडाची पूजा करणार म्हणजे करणार. हसतच मावशी म्हणते की वाघ माझ्या गुणाची. तर आता मावशी तुला तुझ्या सगळ्या कामात मनासारखं यश मिळो असा आशीर्वाद देते. त्यानंतर आता सिंधू ही वडाची पूजा करू लागते आणि त्यानंतर आता वडाच्या झाडाला दोरा बांधून सिंधू ही वडाला फेरे मारू लागते. तर तेवढ्यात राजेश्री राघव
राघवला सुद्धा फेऱ्या मारायला सांगते आणि राघव आता दोरा धरून सिंधूच्या पाठीमागे आता वडाला फेऱ्या मारू लागतो. आणि त्याच वेळेस मधू सुद्धा तिथे आलेली असते. लांब उभी राहून मधू आता राघव आणि सिंधूकडे बघत असते आणि मधूचा होत असतो तो मोठा जळफळाट. तर आता एक फेरी मारताच राघव हा राजेश्री सोबत बोलू लागतो. तर सिंधू पाठीमागे राघवकडे बघते, पण तेवढ्यात सिंधूचे लक्ष खाली आता जमिनीमध्ये रोतून बसलेल्या खिळ्याकडे जाते. तर आता तेवढ्यात सिंधू ही ताटातील झेंडूचे फूल त्या खिळ्यावर टाकते आणि उठून उभा राहते. तर राघव पुन्हा फेरे मारण्यासाठी सिंधू पाठीमागे येतो. तेवढ्यात राघवचा पाय त्या फुलावर पडतो आणि त्या खाली आता खिळा असतो. तर सिंधू राघवकडे बघते. तर आता सिंधू ही राघवकडे बघते. तर राघव सिंधूला खुणावतो. तर सिंधू म्हणते काही नाही. तर आता इकडे राघव विचार करतो की तू किती जरी नाकारलं ना तर तू कृष्ण नाही तर सिंधू आहे, मला माहिती आहे. राघव आता विचार करतो की मला तुझी साथ सिंधू फक्त याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात हवी आहे. तर आता इकडे सिंधू प्रार्थना करते की राघव, मला जरी रूप बदलावं लागलं असलं तरी माझ्या मनात फक्त तुम्हीच आहात आणि मला प्रत्येक जन्मात तुमची साथ हवी आहे. असे म्हणत आता सिंधू ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारू लागते. आता फेरे मारून झाल्यानंतर सिंधू ही राघवकडे बघते आणि हात जोडून वडाच्या झाडासमोर विचार करते की किती जरी मोठं संकट आलं तरी मी तुमच्या सोबतीने ते संकट पार करीन. असे म्हणत आता सिंधू ही वडाच्या झाडाची पाया पडते. तर आता राघव प्रार्थना करतो की मी प्रत्येक संकटात तुझ्या पुढे ढाल बनून उभा राहीन. तर इकडे रेश्माने मात्र पूजा केलेली नसते. तेव्हा राग येऊन ऋतुजा राजेश्रीला म्हणते बघितलं का. तर राजेश्री म्हणते की जाऊ दे ना, पण सगळ्यांनी अशी एकत्र पूजा केली तर किती बरं वाटतं. इकडे आता राघव हा सिंधूला खुणावतो. तर पटकन राघव आणि सिंधू राजेश्रीच्या पाया पडतात. तेव्हा सुखी राहा राजेश्री असा त्यांना आशीर्वाद देते. त्यानंतर आता राजेश्री सिंधूला, ऋतुजाला आणि गोदा मावशीला नमस्कार करायला सांगते. राजेश्री म्हणते की बरं चला आता उपवास सोडायचा, लवकर घरी या बरं का. आणि राजेश्री ऋतुजा निघून जाते. तेव्हा आता सिंधू ही मावशीला पूजेचे ताट घ्यायला सांगते. इकडे आता राघव हा कृष्णाला म्हणतो की तू तर उपवास केलाच नाहीये तेव्हा सोडायचा प्रश्नच येत नाहीये आणि मला ऑफिसमध्ये सुद्धा खूप काम आहे, तेव्हा मी ऑफिसला जातो आता. आणि आता राघव जाऊ लागतो. तेव्हा सिंधू विचार करते की राघव का करतायत असं आणि आता हे जर घरी आले नाही तर मला उपवास सोडता येणार नाही. तर आता मी काय करू असा सिंधू विचार करते. इकडे आता गोदा मावशी राघवला म्हणते की तुम्ही कुठे निघालात. तर सिंधू म्हणते की मावशी ते कामाला जायचं म्हणतात. तेव्हा आता मावशी म्हणते की असं कसं. मावशी म्हणते की अहो राजेश्री ताईने विचारले की तर मी त्यांना काय सांगू. राघव म्हणतो की म्हणजे. तर मावशी म्हणते की अहो राजेश्री ताईने तुम्हाला कृष्णाला पहिला घास घालायला सांगितलाय. मावशी म्हणते की अहो तुम्ही जर नाही आला तर राजेश्री ताईंना खूप वाईट वाटेल. तर आता सिंधू म्हणते की सोड ना मावशी, आपल्याला ज्या कामाचा रोकडा मिळतो ते काम तर आपण परफेक्ट करतो ना. आणि चल. तेव्हा आता मावशी आणि कृष्णा पुढे निघून जातात. इकडे आता राघव हा कृष्णाकडे बघतच राहतो. त्यानंतर आता राघव हा रिषभला म्हणतो की रिषभ ताबडतोब माझ्यासोबत चल. आणि राघव आता रिषभला घेऊन आता घरी येतो आणि बेडरूममध्ये येत राघव आता रिषभला म्हणतो की रिषभ, मी तुला म्हणालो होतो ना ती कृष्णा नाही तर सिंधू आहे, तर बघ मी पुरावासुद्धा आणलाय. तर रिषभ म्हणतो कोणता. तेव्हा आता राघव म्हणतो की कॉट खाली बघ, सिंधूने न खाल्लेले चिप्स आणि खाण्याचं ताट आहे. राघव म्हणतो की कृष्णाने माझ्यासाठी उपवास केला होता आणि घरच्यांसमोर तिने खाण्याचे नाटक केले होते. तिने माझ्यासाठी उपवास ठेवला. याचा अर्थ काय होतो रिषभ. याचा अर्थ होतो ती कृष्णा नाही तर सिंधू आहे. तेव्हा रिषभ सुद्धा अवाक होतो. तर दरवाज्यात येऊन काचेतून आता सिंधू ही राघव आणि रिषभकडे बघते. तर आता राघव म्हणतो की बघ ना आता बेड खाली, तुला कळेल. तर आता पटकन खाली वाकून रिषभ हा बेड खाली बघतो तर तिथे काहीही नसतं. राघव म्हणतो बघितलंस ना, आणि मी तुला सांगितलं होतं ना ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे, बघितलंस ना. तर उठून उभा राहत रिषभ म्हणतो की दादा बेड खाली तर काहीच नाहीये. ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो. राघव म्हणतो काही नाहीये, अरे तू नीट बघितलं का. तेव्हा रिषभ म्हणतो की हो दादा मी नीट बघितलं, अरे काहीच नाहीये बेड खाली. रिषभ म्हणतो की हवं तर तू बघून घे. तेव्हा राघव खाली वागतो तर तिथे काहीही नसतं. तेव्हा राघव म्हणतो की अरे हे कसं शक्य आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तर आता राघव ते चिप्स आणि ते ताट इकडे तिकडे बघू लागतो. तर तेव्हा आता रिषभ म्हणतो की दादा तुला भास झाला असेल. तर आता राघव म्हणतो की अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, मला कसा भास होईल. रिषभ म्हणतो की जरी तिथे
चिप्स आणि जेवणाने भरलेलं ताट असतं ना तरी त्याने काहीच सिद्ध झालं नसतं दादा. ऋषभ म्हणतो की पोळीचा एक घास खाऊन देखील उपवास मोडता येतो. ऋषभ म्हणतो ती कृष्णा नाही तर आपली सिंधू आहे हे सिद्ध करण्यासाठी काही स्ट्रॉंग पुरावा लागेल. तर आता ऋषभ म्हणतो की ती सिंधू नाही तर कृष्णाच आहे. इकडे आता दरवाजातून बघत आता सिंधू विचार करते की ते जेवणाचं ताट आणि ते चिप्स तुम्ही बघितले होते हे मला माहिती होतं तेव्हा प्लीज तुम्ही मला माफ करा. मी हे फक्त आपल्या सावीसाठी केलंय आणि तुमच्या मनाला खोटं ठरवण्यासाठी अजिबात नाही केलं असे आता सिंधू विचार करते. मी जर कृष्णा नाही तर सिंधू आहे हे जर कुणाला कळलं तर आपल्या सावीच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून मी हे सर्व करते असा आता सिंधू विचार करते. इकडे आता रागाने मधू तिच्या बेडरूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेत तिच्या हातातील बांगड्या फेकून देते. तर आता मधू म्हणते की कृष्णा मला माहिती आहे मुद्दाम तू माझा उपवास मोडलास. मधू म्हणते की मला माहिती आहे तुला मुद्दाम राघवशी लग्न करायचे आणि गोड बोलून तू माझ्या राघवला माझ्यापासून हिरावून घेतेस. मधू म्हणते की पण नाही मी सहजासहजी हार मानणाऱ्यातली अजिबात नाहीये. नाही तुला राघवपासून दूर केलं तर माझंही नाव मधुराणी नाही असे आता मधू स्वतःशी बघतच मनातून पुटपुटते. तर आता इकडे राघव सुद्धा त्याच्या बेडरूममध्ये तेरझऱ्या मारू लागतो आणि आता आपण वड सावित्रीची पूजा करायला सिंधूला घेऊन जात असताना कशी कपाळाला टिकली लावली हे राघवला आठवतं. त्यानंतर आता सिंधूची साडी कशी पांढरी फटक पडली आणि त्यानंतर रांगोळीचे कलर सिंधूच्या साडीवर फेकून आपण ती कशी रंगबेरंगी केली आणि या वटपौर्णिमेच्या पूजेला काही वेगळाच रंग चढणार आहे असं आपण कसं सिंधूला सांगितलं हे सर्व आता राघवच्या डोळ्यासमोर येते. तर आता फेरे मारत असताना आपल्या पायाखाली कसा खिळा आला तर सिंधूने कसे झेंडूचे फूल त्या खिळ्यावर टाकले हेही आता राघवला आठवतं. इकडे आता कॉटवर बसत राघव विचार करतो की कृष्णासाठी मी पहिली साडी घेतली होती आणि त्या साडीचा रंग पांढरा कसा झाला आत्तापर्यंत असं कधीच घडलेलं नाहीये आणि नव्या साडीचा रंग इतका फेंट झाल्याचं मी कधी ऐकलेलं सुद्धा नाहीये. मग हे असं कसं झालं असा राघव विचार करू लागतो आणि आता राघव म्हणतो की सिंधूलाच विचारायला हवं आणि पटकन आता राघव हा हॉलकडे येतो. तर सिंधू आता झोपाळ्यावर बसून म्युझिक ऐकत असते. तर आता राघव कृष्णाला हलवतो. एवढ्यात झोपाळ्यावरून आता सिंधूचा तोल जातो आणि पटकन आता सिंधू ही राघवला धरते. तर आता राघव आणि सिंधू दोघेही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. तर त्याच वेळेस मधू ही पाठीमागून येऊन दरवाजाच्या आडून त्यांचा आता सर्व प्रकार बघते आणि आता प्रेमाने राघव हा एकटक नजरेने सिंधूकडे तर सिंधू राघवकडे बघत असते आणि आता सिंधूने राघवच्या हाताला घट्ट पकडलेलं असतं. पानावर येत आता राघवला ढकलून देत सिंधू म्हणते की काय करतोयस लंबू आणि आपल्याला माहिती आहे आपल्या असं 17.5ला बघून तू आपली छेड काढण्याचा प्रयत्न करतोय. राघव म्हणतो की मी जर तुला छेडायला नको असेल तर माझ्याशी लग्न कर. तेव्हा आता कृष्णाला राग येतो. तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू तुझी कॅसेट सारखी तिथेच का अडकली रे सारखं आपलं लग्न कर असं म्हणतोय. कृष्णा म्हणते की दुसरं काही तुला सुचत नाही का आणि दुसरे काही टॉपिक्स नाही का तुझ्याकडे. तर राघव म्हणतो आहे ना. तर आता कृष्णा म्हणते की मग बोल ना. तर विचार करत राघव म्हणतो की आज सकाळी तू लाल रंगाची साडी नेसली होतीस. राघव म्हणतो की मग त्या साडीचा कलर सडन चेंज कसा झाला. तेव्हा आता ते ऐकून इकडे लपून ऐकत असलेल्या मधूला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की तुला काय म्हणायचंय नक्की. तर आता सिंधू म्हणते की तुला काय वाटतं आपल्याला ते खटकलं नाही का. राघव म्हणतो की तुला ही गोष्ट खटकली नाही का आणि मला एक सांग ना तुझ्या रूममध्ये कोणी आलं होतं का. इकडे आता ते ऐकून मधू विचार करते की मी आता कृष्णाच्या साडीवरती केमिकल मारून तो कलर पांढरा केला होता पण आता ही कृष्णा राघवला काय सांगणार. इकडे आता सिंधूचे लक्ष मधूकडे जाते. तिरप्या डोळ्यांनी मधूकडे बघत आता सिंधू पाठमोरी होते आणि विचार करते की ती मधू माझ्या रूममध्ये गेली होती. राघव म्हणतो की मी तुला काय विचारतोय तुझ्या रूममध्ये जाताना तू कुणाला बघितलं होतंस का. तेव्हा आता कृष्णा म्हणते की नाही मी असं कुणाला बघितलं ते मला आठवत नाही. तर आता कृष्णा म्हणते की ए लंबू तू तुझ्या घरातच डाऊट घेतो का आणि पोलीसवाल्याचं डोकं कुठं कुठं चालतंय काय माहिती. आणि ए लंबू मी तुला सांगते ना
तू एवढं काही टेन्शन घेऊ नकोस, त्या दुकानदाराने जुना माल गळ्यात मारला असेल तुझ्या. तर आता मधू विचार करते की थँक्स गॉड मला कृष्णाने यातून बाहेर काढलं, पण राघव आता शांत बसणारातला नाहीये. इकडे आता मधू त्यांच्याकडे बघत विचार करते की माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही, याला एवढ्या त्या अनोळख्या मुलीचा पुळका काय येतोय. मधू म्हणते की असं तर नाही ना राघव कृष्णामध्ये सिंधूला शोधायला लागलाय. असा विचार करत आता मधू तेथून निघून जाते. इकडे आता कृष्णा म्हणते की हे बघ लंबू, तू जास्त लोड घेऊ नकोस, कशाला एवढा लोड घेतोयस तू, दे सोडून. गई बात गई आणि आता आपल्याला शांतपणे गाणी ऐकू दे, असे म्हणत आता सिंधू तिच्या कानात हेडसेट घालते आणि पुन्हा म्युझिक ऐकू लागते. आणि आता म्युझिकचे गाणी ऐकत ऐकत आता कृष्णा ही तिच्या रूमकडे निघून जाते. तेव्हा राघव विचार करतो की तू जरी आज एक गोष्ट फेकून दिली असेल तरी मी तुला सांगतो की मी आज तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज देणार आहे. इकडे आता कृष्णा ही हेडसेट घालून म्युझिक ऐकत ऐकत आता मधूच्या बेडरूममध्ये येते. तर मधू तिथे विचार करत बसलेली असते. मधूकडे बघत आता हेडसेट काढत सिंधू म्हणते की ए फ्रेंड, आज तर आपण जाम खूप थकलोय बाबा. सिंधू म्हणते की त्या एवढ्या मोठ्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारू मारू आपले पाय एकदमच दमले आणि आपल्याला हे असं कधी करण्याची सवय नाही. सगळ्या बायका अशा का करतात आणि कशासाठी करतात तेच आपल्याला काही कळत नाही, आपण तर जाम थकलो, असे आता सिंधू मधूकडे बघत बोलते. मधूचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. तो बघून आता कृष्णा म्हणते की ए फ्रेंड्स, काय झालं, तू एवढा चेहरा का पाडलास आणि तो आपल्याशी बोलत का नाही. तेव्हा आता कृष्णा म्हणते की हो मला माहिती तू माझ्यावर चिडली ना. तर आता मधू म्हणते की मी कशाला चिडेन तुझ्यावर. तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे आपण त्या लंबूबरोबर पूजा केली ना आणि फेरे मारले ना म्हणून. तेव्हा आता मधू म्हणते की कृष्णा डोंट वरी, मला माहिती आहे तू ही पूजा तुझ्या मनाविरुद्ध केली. तर आता कृष्णा म्हणते की हो मी तुमची माफी मागते. तर आता मधू म्हणते की तू का सॉरी मागतेस, तू मला फ्रेंड मानतेस ना, मग फ्रेंडमध्ये सॉरी बिरी काही मागायची नसते. आणि मला माहिती आहे आईला लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून तू हे नाटक करतेस. त्यानंतर आता मधू ही सिंधूला म्हणते की कृष्णा पण मी तुला एक सरप्राईज देणार आहे. तेव्हा आता कृष्णा म्हणते की मला सरप्राईज आणि सांग ना. तर आता मधू म्हणते की गोदा मावशीला दत्तक मुलगी घेण्यासाठी आपल्याला मुलगी मिळाली. ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसून सिंधू आता मधूकडे बघू लागते. तर आता इकडे राघव हा सिंधूला सरप्राईज देण्यासाठी आता राघवने हॉल सजवलेला असतो. जिकडे तिकडे राघवने फुले लावलेली आणि फुगे लावलेले असतात. आणि ते सगळं बघून जुनी सिंधूची आठवण आता राघव बाहेर काढत राघवने आता बुड्डी के बाल आता सिंधूला आणलेले असतात. आणि जुने ते सर्व सिंधूचे आवडीचे पदार्थ आणि ते बुड्डी के बाल आता घेऊन येत राघव म्हणतो की सिंधू, जसं माझं तुझ्यावर प्रेम आहे तसं तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, हे आता कबूल कर. तर आता मधू ही दरवाजात येऊन राघव आणि सिंधूचा तो सर्व प्रकार बघत असते. इकडे आता त्याच वेळेस आता सिंधूला राग येऊन सिंधू जोराने राघवच्या कानाखाली मारते. आणि आता राघवच्या कानाखाली मारताच आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो. आणि रागाने मोठे डोळे करत आता कृष्णा ही राघवकडे बघत म्हणते की आपण सिंधू बिंदू नाहीये. ते ऐकून आता मधूला कृष्णा ही सिंधू नाही तर कृष्णाच असल्याचा भयानक सत्याची आता खात्री झालेली असते. आणि इकडे आता सावीला मिळवण्यासाठी सिंधूने मोठा प्लान केलेला असतो आणि त्याच वेळेस सिंधूचा अर्धा प्लान सक्सेस झालेलाही असतो. तर आता मधूला बिनधास्तपणे सावीच्या तावडीतून सोडवून आता सिंधू ही पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.